मी प्रज्ञा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या कलेक्टर गुरुच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। आजचं आपलं हे 47वे लेक्चर आहे, 47th नंबरचं लेक्चर आहे आणि आपण जे एंडोक्राइन सिस्टीम पाहत आलो त्या एंडोक्राइन सिस्टीममधलं सगळ्यात लास्टचं आणि तेवढंच इम्पॉर्टंट हे लेक्चर आहे। ठीक आहे, बघा सगळ्यात आधी आपण लास्ट लेक्चरला आता याच्या जेव्हा तुम्ही नोट्स प्रिपेअर कराल ना तेव्हा ना त्या नोट्स ग्लँड्सच्या एका चार्टच्या फॉर्मॅटमध्ये असू द्यात, कारण मी आधीच सांगितलेलं होतं जे प्रश्न आपल्याला वारंवार ज्या टॉपिक्सवरती विचारले जातात ना त्याच्याबद्दलचा ना सगळा बाजूचा एरिया आपल्याला माहीत हवा। ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपण अँटेरियर पिट्यूटरी जेव्हा लास्ट टाइम पाहिलेलं होतं किंवा पिट्यूटरी ग्लँड पाहिलेलं होतं त्याचे 3 लोब्स होते की जो मी तुम्हाला एका 46व्या लेक्चरमध्ये बरोबर आहे त्याच्यामध्ये सुरुवातीलाच ना मी तुम्हाला एक चार्ट टाईपमध्ये दाखवलेलं होतं की अँटेरियर पिट्यूटरीचे कोणते आहेत, इंटरमिजिएट पिट्यूटरीचे कोणते आहेत आणि पोस्टेरियर पिट्यूटरीचे कोणते आहेत आहे बरोबर। आणि या तिघांचे हार्मोन तुम्ही सुद्धा प्रिपेअर करताना जेवढ्या केवढ्या ग्लँड्स आहेत ना एक साईडला ती ग्लँड आहे कोणती ग्रंथी आहे ती कशाचं सिक्रेशन करते आणि ती कार्य काय करते म्हणजे त्याचं सिक्रेशन आहे त्या सिक्रेशनचा परिणाम काय होतो। ठीक आहे ना, ह्या अशा फॉर्मॅटमध्ये त्या प्रिपेअर करा जेणेकरून तुमचा ना तो एक एंटायर टॉपिक कवर होतो। कारण आजच्या लेक्चरमध्ये आपण पुढे जाऊन ना गॅस्ट्रिक म्हणजे आपली जी अन्ननलिका होती त्यांच्या कोणत्या कोणत्या पार्टकडून किंवा कोणते कोणते सिक्रेशन हार्मोन कोणते सिक्रेट केले जातात हे सगळं आपण पुढे जाऊन पाहणार आहोत। सो व्यवस्थितपणे हे लेक्चर अटेंड करा। ज्यांना वाटतंय खरंच गरजेचं आहे इम्पॉर्टंट आहे त्यांनी स्वतःच्या नोट्ससुद्धा प्रिपेअर करायला घ्या। नंतर बघा सगळ्यात आधी आपण लास्ट लेक्चरला 3 महत्त्वाच्या ग्लँड्स पाहिलेल्या होत्या। पिट्यूटरी तर एक आपण आधीच कव्हर केलेली होती, नंतर महत्त्वाची आपण पाहिलेली होती थायरॉइड ग्लँड, त्यानंतर पाहिलेली होती पॅराथायरॉइड ग्लँड, नंतर पाहिलेली होती आपण थायरॉइड पॅराथायरॉइड, नंतर पिनियल ग्लँड पिनियल ग्रंथी। थायरॉइड ग्लँडकडे ना 2 प्रकारच्या सेल्स असतात, कोणत्या पहिल्या इन शॉर्ट आपण पटकन बघूयात फॉलिक्युलर आणि दुसऱ्या पॅराफॉलिक्युलर। नंतर आपण पॅराथायरॉइड एकाच प्रकारचा हार्मोन सिक्रेट करते, कोणतं पॅराथायरॉइड हार्मोन पॅराथायरॉइड हार्मोन बरोबर की ज्याच्यामध्ये आपण कॅल्सिटोनिन सुद्धा अभ्यासलेलं होतं। नंतर आहे पिनियल ग्लँड स्लीपिंग हार्मोन सिक्रेट करते आहे बरोबर, ज्याला आपण काय म्हणतो मेलाटोनिन असं म्हणतो। इकडे फॉलिक्युलर सेल्स ज्या आहेत त्या फॉलिक्युलर सेल्स 2 प्रकारच्या हार्मोनचं सिक्रेशन करतात, T3 आणि T4 आणि या पॅराफॉलिक्युलर ज्या आहेत त्या पॅराफॉलिक्युलर कॅल्सिटोनिनचं सिक्रेशन करतात। कॅल्सिटोनिन आहे लक्षात नक्की। T4लाच आपण काय म्हणत होतो इकडे लिहूयात हे T4ला आपण म्हणत होतो थायरॉक्सिन आहे बरोबर। थायरॉक्सिनच्या डिफिशियन्सीमुळे काय होत होतं लहान मुलांमध्ये होत होता क्रिटिनिझम आहे बरोबर की ज्यांची IQ लेवल कमी होती, ऐकू पण कमी येतं काहींना बोलताही येत नाही, बेसल मेटाबॉलिक रेट अगदीच कमी होऊन जातो किंवा काहींचा अगदीच जास्त वाढून जातो आहे, चिल्ड्रन्समध्ये होते त्याला आपण म्हणतो क्रिटिनिझम असं म्हणतो। नंतर अजून होतं कोणतं अडल्ट्समध्ये जे होतं त्याला आपण म्हणतो मिक्झिडेमा, त्याला आपण काय म्हणतो मिक्झिडेमा असं म्हणतो। मग यांच्यामध्ये काय होतं जो काही पचनाचा दर आहे तो अगदी कमी होतो, पचनाचा दर कमी झाला मग माणसं काय होतात लठ्ठ होतात। थायरॉइडची माणसं आपण इन जनरल आपल्या आजूबाजूला जरी नाही का आपल्या ओळखीची कोणी असतील किंवा आपल्याला माहीत असेल तर 2 प्रकार तर इन जनरल आपल्याला माहीत असतात की थायरॉइड ज्यांना आहे एक तर त्यांची जाडी खूप जास्त वाढते किंवा एक तर त्या काय होतात बारीक होतात आहे बरोबर। मग ज्यांच्याकडे मिक्झिडेमावाला आहे ना त्यांच्यामध्ये काय होते जाडी वाढते आणि ज्यांच्याकडे थायरॉक्सिनचं सिक्रेशन जास्त होतंय म्हणजे आपण त्याला म्हणतो हायपरथायरॉइडिझम किंवा त्याला आपण म्हणतो ग्रेव्हज डिसीज आहे बरोबर, त्यांच्याकडे ती माणसं काय होऊन जातात बारीक। नंतर वालं कोणतं आहे हे होतं ग्रेव्हज डिसीजचं की ज्यांच्यामध्ये मेटाबॉलिक रेट वाढतोय आणि बारीक होऊन जात आहे। कॅल्सिटोनिन काय करत होतं नावामध्येच आहे, कॅल्सिटोनिन कॅल्शियम वाढवणार आहे बरोबर आहे। कॅल्शियम काय करतंय कॅल्शियम कमी करणार आहे कॅल्सिटोनिन। मग कॅल्शियम कमी 2 मार्गांनी करतं, काय करायचं ब्लडमधून ॲब्सॉर्ब करायचं बोन्समध्ये टाकायचं किंवा एक्सक्रिशनमध्ये किडनीलाच सांगायचं की कॅल्सिट्रॉल जे आहे त्याचं सिक्रेशन कमी कर आहे बरोबर। मग किडनी काय करते कॅल्सिट्रॉलचं सिक्रेशन कमी करते, त्याच्याच बरोबर कॅल्सिट्रॉल काय करतं कॅल्शियम आयनची निर्मिती करतं आहे ठीक। मग किडनी काय करते इंटेस्टाईनवाला जो पार्ट आहे ना विलायवाला त्यांना सांगते की कॅल्शियम ॲब्सॉर्ब करतानाच काय करा कमी ॲब्सॉर्ब करा आहे। क्लिअर इथंपर्यंत हे झालं कॅल्सिटोनिन।
त्याच्यानंतर हे जे पॅराथायरॉईड हार्मोन आहे त्याच्यामध्ये एक हार्मोन आहे कोणतं, हां बरोबर आहे, कॅल्सिटोनिन इथे झालं. आणि हे पॅराथायरॉईड हार्मोन जे आहे ते याच्या उलट काम करतं. हे काय करतं, कॅल्शियम कमी करतं. हे काय करतं, कॅल्शियम वाढवतं आहे. ठीक, कॅल्शियमचं प्रमाण काय करतं, वाढवतं ते कॅल्सिटोनिन. त्याच्यामधले जे काही डिसीजेस वगैरे आहेत ते आपण लास्ट टाईम पाहिलेले आहेत. बरोबर आहे, पॅराथायरॉईड हार्मोनवाले. हे झालं पॅराथायरॉईड हार्मोनचं काम की जे काय करणार आहे, कॅल्शियम वाढवणार आहे. कॅल्सिटोनिन काय करते, कॅल्शियम कमी करते. नंतरची याच्या डिफिशियन्सीनुसार सुद्धा आपण ते डिसीज पाहिलेले होते आहे ना, बरोबर. कमी होतं आहे, मग त्यांच्याकडे नाही का मसल्सची मुवमेंट. काही मुलं आपण पाहतो की जे त्यांचे म्हणजे इन जनरल आपण पाहिलं असेल ना, तर त्या टाईपच्या मुलांमध्ये ना त्यांचे नाही का एक त्यांचे चेहरेसुद्धा सिमिलर असलेले आपल्याला दिसतात, म्हणजे थोड्याफार प्रमाणात, की जे हातांची काहीतरी अशी वगैरे हालचाल करत असतात बघा नाही का. मग ते वाले की त्यांच्याकडे कॅल्शियम आपोआप कमी झालं की काय होतं आहे, सोडियम आयन्स वाढणार आहेत. सोडियम आयन्स वाढलं की त्यांची इच्छा नसताना सुद्धा त्यांच्या हातांच्या वगैरे मुवमेंट काय होतात, सुरूच राहतात. म्हणजे त्यांना थांबवायचं असलं तरी ते थांबवू शकत नाहीत. ठीक आहे ना, हे होतं. नंतरचा महत्त्वाचा पार्ट आहे पुढची आणि सगळ्यात महत्त्वाची ग्लँड, ती म्हणजे थायमस ग्लँड. आता थायमस ग्लँड सगळ्यात महत्त्वाचं काय फंक्शन करते, थायमस ग्लँडचं लोकेशन कुठे ते आधी आपण बघूयात. हे बघा, हे जर का आपले लंग्स आहेत, ठीक आहे, तर इकडे ना हे अशा टाईपमध्ये, ठीक आहे, इथे हा जो मधला जो स्पेस असतो ना, त्या मधल्या स्पेसला आपण मिडिओस्टिनम असं म्हणतो. पण आपल्याला एवढं काही डिटेलमध्ये ते विचारणार नाही आहे. पण इकडे ना एक नॉच असल्यासारखी असते, ठीक आहे. आणि त्या नॉचमध्ये त्या आपल्या थायरॉईड म्हणजे ज्याला आपण थायमस ग्लँड असं म्हणतोय त्या लोकेट झालेल्या असतात. मग आपण त्यांचं लोकेशन काय सांगणार की 2 लंग्सच्या किंवा 2 फुफ्फुसांच्या मध्ये पण हृदयाच्या मागच्या बाजूला, म्हणजे डॉर्सल साईट ऑफ हार्ट. डॉर्सल म्हणजे पाठीमागची बाजू, वेंट्रल म्हणजे समोरची बाजू, ठीक आहे. मग हृदयाच्या पाठीमागच्या साईडला इकडे या नॉचमध्ये आपल्या थायमस ग्लँड प्रेझेंट असतात. थायमस ग्लँड कोणत्या हार्मोनचं सिक्रेशन करते, थायमस ग्लँड थायमोसिन या हार्मोनचं सिक्रेशन करते. मग अजून एक याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा, ही जी ग्लँड आहे ना, थायमोसिन ही ग्लँड, ती लहान मुलांमध्ये म्हणजे नाही का जेव्हा जन्म होतो ना, जन्मताच त्या मुलांमध्ये ती जास्त प्रीडॉमिनंट असते, म्हणजे ॲक्टिव्ह असते. आणि जसजसं वय वाढत जातं ना, तशी तिची साईज पण लहान होत जाते, अगदी मायक्रोस्कोपिक होत जाते. आहे लक्षात, ही एकमेव अशी शरीरामधली ग्लँड आहे की जी काय आधी सुरुवातीला कमी वयामध्ये जास्त ॲक्टिव्ह असते, नंतर ती काय होत जाते, तिचा इफेक्ट आणि ती ग्लँड स्वतः काय होत जाते, म्हणजे अशी मायक्रोस्कोपिक होत जाते, लहान होत जाते. अजून एक मुद्दा, थायमोसिन हे जे काही हार्मोन आहे ते काम काय करतं, याचं काम आहे कोणाला मॅच्युअर करणं, टी लिम्फोसाईट जे असतात ना. आता टी लिम्फोसाईट समजण्यासाठी आपल्याला ना हेल्थ आणि डिसीजेस हा टॉपिक समजणं गरजेचं आहे, की ज्याच्यामध्ये जेव्हा आपण इम्युनिटी हा टॉपिक आहे ना आपल्याला इम्युनिटीवाला, त्याच्यामध्ये आपण WBCs आपल्याला प्रोव्हाइड करतात इम्युनिटी, आणि WBCचे पुन्हा टाईप्स पडतात आहे, बरोबर. मग त्या WBCच्या टाईप्समध्येच लिम्फोसाईट आहेत, आणि लिम्फोसाईट 2 प्रकारच्या असतात, ठीक आहे. कोणत्या 2 प्रकारच्या असतात, एक तर बी लिम्फोसाईट आणि दुसऱ्या असतात तर टी लिम्फोसाईट, ठीक आहे. आता ज्यांनी ॲनिमल टिश्यूजचे लेक्चर व्यवस्थित केलेले आहे तर त्यांना माहीत असेल की ज्या आपल्या ब्लड सेल्स असतात, मग ब्लड सेल्समध्ये कोण येतात, WBC येतात, RBCs येतात आणि प्लेटलेट्स येतात आहे, बरोबर. प्लेटलेट्स येतात. या तिघांची निर्मिती आपण बोन्स शिकताना शिकलेलो होतो, जिथे ॲनिमल टिश्यूजमध्ये बोन्स बेसिक पार्ट एक्सप्लेन केलेला होता, तिथे बोन्सची या ज्या काही ब्लड सेल्स आहेत, रक्तपेशी आहेत, त्यांची निर्मिती होते बोन मॅरोमध्ये, अस्थिमज्जेमध्ये आहे, बरोबर. सांगितलेलं होतं, आठवत असेल तर बघा, विथ डायग्राम एक्सप्लेन केलेलं होतं, तिकडे ती निर्मिती होते. पण मॅच्युरिटी या ज्या टी लिम्फोसाईट आहेत ना, त्या बोन मॅरोमध्ये मॅच्युअर होत नाही. या ज्या बी लिम्फोसाईट आहेत, इन डिटेल आपण ते हेल्थ आणि डिसीजेसमध्ये पाहणार आहोत. सो आत्ता फक्त इथे एवढंच लक्षात ठेवा, या ज्या बी लिम्फोसाईट आहेत त्या मॅच्युअर कुठे होत आहेत, बोन मॅरोमध्येच होणार आहेत. कुठे होणार आहेत, बोन मॅरोमध्ये. पण या ज्या टी लिम्फोसाईट आहेत त्या टी लिम्फोसाईटना मॅच्युअर होण्यासाठी कोणाकडे यावं लागतं, या थायमस ग्लँडकडे यावं लागतं, आणि मग थायमस ग्लँडमध्ये त्या मॅच्युअर होतात.
आता मॅच्युअर होतात म्हणजे नेमकं काय होतं, ठीक आहे, निर्मिती तर झाली आहे बोन मॅरोमध्ये, अस्थिमज्जेमध्ये. बाहेर पाऊस चालू आहे ना, सो मग तुम्हाला आवाज थोडासा नाही का असा येईल, ठीक आहे. अस्थिमज्जेमध्ये होते, बरोबर आहे. मॅच्युअर बी लिम्फोसाईटसुद्धा इकडेच होतात, पण टी लिम्फोसाईट मॅच्युअर नाही होत. मग आता यांच्या मॅच्युअर होणं म्हणजे नेमकं काय ते बघूयात. तुम्हाला सेल शिकताना, आपण सेल शिकताना मला वाटतं सेलच, ठीक आहे, सेल शिकताना मी तुम्हाला सांगितलेलं होतं की काही सेल्सकडे ना येस, सेल मेम्ब्रेन शिकताना मी सांगितलेलं होतं की WBCजना एकच काम माहीत असतं, काय. आता तेव्हा आपण WBCचे टाईप डिस्कस केलेले नव्हते, पण आता एवढे आपले लेक्चर 40 लेक्चर झाल्यानंतर आपण हे तरी सांगू शकतो की नाही WBCचे टाईप आहेत. तुम्हाला ते सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये व्यवस्थित समजतील, पण आत्ता इन जनरल एवढं तरी लक्षात ठेवा. मी तेव्हा सांगितलेलं होतं की सेलकडे WBC काय करतात, WBCजना एकच काम माहीत असतं की नाही, पेशींना मारणं आहे, बरोबर. मग ते पेशींना मारण्यासाठी पेशींना ओळखणं किंवा त्यांना एक आयडेंटिटी असणं गरजेचं असतं की कोणत्या सेल या आपल्यासाठी हार्मफुल आहेत आणि कोणत्या सेल या आपल्यासाठी गरजेच्या आहेत किंवा आपल्यासाठी हार्मफुल नाही आहेत, यांच्यापासून आपल्याला धोका नाही आहे, अशा सेल्स कोणत्या, हे आयडेंटिफाय करता आलं पाहिजे WBCजना. आणि ही मॅच्युरिटी कोणाकडे असते, टी लिम्फोसाईटकडे असते. आणि हे कोण देतं त्यांना, थायमोसिन हे हार्मोन देतं. मग थायमोसिन हे हार्मोन टी लिम्फोसाईट्सच्या मॅच्युरेशनचं काम करतं, म्हणजेच काय करतं, यांना ती ॲबिलिटी प्रोव्हाइड करतं किंवा यांना ती क्षमता प्रोव्हाइड करतं, क्षमता देतं की ते आयडेंटिफाय करू शकतील किंवा डिफरन्शिएट करू शकतील की स्वतःच्या सेल कोणत्या आहेत आणि इतर सेल्स म्हणजे बाहेरून आलेल्या की ज्या अनावश्यक आहेत, ज्यांना मारायचं आहे आपल्याला, अशा सेल कोणत्या आहेत, ही मॅच्युरिटी प्रोव्हाइड करण्याचं काम थायमोसिन हे एन्झाईम करतं. क्लिअर इथंपर्यंत येतात. पण कधी कधी काय होतं की या सेल्सना कुठेतरी थोडीशी मिस्टेक होऊन जाते आणि त्या काय करतात, स्वतःच्याच ज्या काही गरजेच्या आहेत किंवा स्वतःच्याच शरीरामधल्या सेल्स ज्या आहेत तर त्यांनासुद्धा काय करतात, मारण्याचा प्रयत्न करतात. जसं फॉरेन बॉडीजसोबत जे काही डिटेक्ट आणि डिस्ट्रक्शन हे मेकॅनिझम फॉलो करतात ना, त्याचप्रमाणे इकडे सुद्धा कुठे होतं, म्हणजेच स्वतःच्याच सेलबद्दल तसं होतं. आणि त्या डिसऑर्डरला आपण म्हणतो ऑटो इम्यून डिसऑर्डर, ऑटो इम्यून डिसऑर्डर. पण हे पुन्हा त्यांच्याकडून ठीक केलं जातं, कारण यांच्याकडे नाही का सेल मेडिएट मेकॅनिझम वगैरे ते फॉलो करून यांच्याकडे पुन्हा तो प्रकार जो आहे ना तो ठीक केला जातो आणि त्या पुन्हा आयडेंटिफाय करू शकतात. त्यांच्याकडे एक रिसेप्टर डेव्हलप होतात नाही का, फॉरेन बॉडीसाठीचे रिसेप्टर डेव्हलप होतात आणि त्याच्यामुळे त्या फॉरेन बॉडीजना आयडेंटिफाय करू शकतात, ठीक आहे. आणि याला सगळ्याला आपण काय म्हणतो, ह्युमरल इम्युनिटी प्रोव्हाइड करण्याचं काम करतात, ठीक आहे. थोडक्यात इन शॉर्ट एवढं जरी लक्षात ठेवलं की थायमस ही जी ग्लँड आहे ती थायमोसिन हे हार्मोन सिक्रेट करते. पण ही इन्फॉर्मेशन याच्यासाठी सांगितली की कधीही कुठेही कसाही प्रश्न आला तरी तो आपल्याला नाही का टॅकल करता येतो. यासाठी थायमोसिन एन्झाईम सिक्रेट करेल की ज्याचं फंक्शन काय असेल, टी लिम्फोसाईट्सना मॅच्युअर करणं. मॅच्युअर करणं म्हणजे काय, त्यांना अशी ॲबिलिटी प्रोव्हाइड करणं, अशी क्षमता त्यांच्याकडे आणून देणं की त्या स्वतःच्या सेल्सना आणि इतर सेल्सना, ठीक आहे ना, म्हणजे अनावश्यक सेल्सना आयडेंटिफाय करू शकतील त्यांच्यामध्ये. नंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाची ग्लँड आहे कोणती, नंतरची जी ग्लँड आहे जिला आपण म्हणतोय अड्रेनल ग्लँड. ॲड्रेनल ग्लँड किंवा ॲड्रेनल ग्रंथी याच्यावरती प्रश्न ऑलरेडी येऊन गेलेला आहे. आपण याला मराठीमध्ये म्हणतो अधिवृक्क ग्रंथी. आता इथे वृक्क आल्यानंतरच आपल्या लक्षात येतं की नेमकी लोकेशन याचं कुठे असेल, आहे बरोबर. आपण एक्सक्रिटरी सिस्टीमचं स्ट्रक्चर पाहिलेलं होतं, आहे बरोबर. इकडे सॉरी हे अशा टाईपमध्ये जी लोकेट झालेली असते ना दोन्ही किडण्यांच्या इकडे, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, त्यांना आपण म्हणतो ॲड्रेनल ग्लँड किंवा अधिवृक्क ग्रंथी. आता याचं सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन काय, फंक्शन यांचं बऱ्याच प्रकारचे आहेत का, कारण हे कोणत्या कोणत्या हार्मोन्स सिक्रेट करतात त्याच्यावर डिपेंड आहे की त्या काय काय कार्य करतील किंवा काय काय काम करतील. किडनीमध्ये जे गरजेचे होते ते तर आपण बघितले की किडनीकडून कोणते हार्मोन्स सिक्रेट केले जातात किंवा कशा पद्धतीने त्याचं ॲक्टिवेशन कशा पद्धतीने केलं जातं, हा सगळा पार्ट. इथे आता आपल्याला फक्त ॲड्रेनल ग्लँडवाला स्टडी करायचा आहे, ठीक आहे.
ॲड्रेनल ग्लँडचा जर का आपण एखादा कट घेतला तर त्याचं स्ट्रक्चर आपल्याला काहीसं असं म्हणजे एका त्रिकोणी शेपमध्ये आपल्याला स्टेट बोर्डमध्ये त्याची डायग्राम छान दिलेली आहे बघा. ह्या अशा टाईप्स आता मला जसं इथे जमतं आहे ना कॅप शेप असं स्ट्रक्चर असतं. ठीक आहे. आता किडनीमध्ये थोडंसं आठवा आपण जेव्हा त्याची हिस्टॉलॉजी पाहिलेली होती तेव्हा किडनीचं जे बाहेरचं स्ट्रक्चर होतं ज्याला आपण वल्कुट मराठीमध्ये म्हणालो होतो त्याला आपण काय म्हणतो कॉर्टेक्स असं म्हणतो, रिनाल कॉर्टेक्स असं म्हणतो. इथे काय आहे ॲड्रेनल ग्लँड आहे, मग आपण याला काय म्हणतोय हा जो बाहेरचा पार्ट आहे त्याला सुद्धा आपण सेम इथे काय म्हणणार आहे कॉर्टेक्स किंवा वल्कुट आहे बरोबर. जो आतमधला हा पार्ट दिसतोय आपल्याला त्याला आपण म्हणणार आहे मेड्युला आहे बरोबर म्हणजेच मध्यांश. ठीक आहे. आता हे सांगण्याचा मुद्दा असा की हे आपल्याला आय नो की आपल्याला इथे नाही थेरॉटिकल पेपर किंवा डायग्राम काढायला विचारत नाहीत पण गरजेचं का आहे कारण किडनी जे हार्मोन सिक्रेट करते ते या कॉर्टेक्समधल्या ज्या 3 लेयर्स असतात ना त्यांच्यापासून सिक्रेट करते आणि त्या माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे. इकडे आपण ना ते डायग्रामच्या फॉर्ममध्ये बघूयात. कॉर्टेक्स जे आहे ना त्या कॉर्टेक्सचे 3 रिजन्स असतात. कॉर्टेक्सचे 3 रिजन्स असतात म्हणजे जो बाहेरचा पार्ट आहे ना कशाचा ॲड्रेनल ग्लँडचा. कॉर्टेक्स म्हणजे आपण किडनी नाही पाहत आहोत आपण हे पाहतोय ॲड्रेनल कॉर्टेक्स. ठीक आहे. म्हणजे ॲड्रेनल ग्लँडचा बाहेरचा पार्ट त्याच्याकडे 3 रिजन्स असतात कॉर्टेक्सकडे. कॉर्टेक्सचा जो आउटर मोस्ट 3 रिजन असतात त्यातला सगळ्यात बाहेरवाला जो रिजन आहे ठीक आहे हा वाला ज्याला आपण काय म्हणतोय झोना ग्लोमेरुलोसा. नावं कठीण आहेत ठीक आहे लक्षात ठेवा तरी सुद्धा. हा खालची जी लेयर आहे म्हणजे मिडल लेयर जी आहे त्या मिडल लेयरला आपण म्हणतोय झोना फॅसिक्युलाटा. हा झाला दुसरा रिजन आहे बरोबर फॅसिक्युलाटा. तिसरा जो रिजन आहे त्या तिसरा रिजन आता कसा दाखवूयात आपण. ठीक आहे. ही तिसरी लेयर आहे बरोबर आहे. या तिसऱ्या लेयरला आपण म्हणतो झोना रेटिक्युलॅरिस. 3 लेयर क्लिअर का. कोणत्या पाहतोय आपण कॉर्टेक्सच्या. कॉर्टेक्स हे 3 लेयर्सचं बनलेलं आहे. ॲड्रेनल ग्लँड 2 पार्ट आहेत. पहिला म्हणजे कॉर्टेक्स आतमधला आहे मेड्युला. कॉर्टेक्समध्ये 3 रिजन्स आहेत. सगळ्यात वरची जी लेयर आहे त्याला आपण म्हणतोय झोना ग्लोमेरुलासा. दुसरी जी आहे त्याला आपण म्हणतोय झोना फॅसिक्युलाटा आणि तिसरी जी आहे तिला आपण म्हणतोय झोना रेटिक्युलॅरिस आहे. ठीक. आणि यांच्या खाली कोणता पार्ट असणार आहे आपला मेड्युलावाला पार्ट असणार आहे. ठीक आहे. आता इकडे व्यवस्थित लक्ष द्या. आपल्याला या 3 लेयर्स कोणते कोणते हार्मोन सिक्रेट करतात आणि त्यांचे फंक्शन काय काय आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. सगळ्यात पहिली जी लेयर आहे ती कोणती आहे झोना ग्लोमेरुलसा. ही करते सिक्रेशन कशाचं करते मिनरॅलोकॉर्टिकॉइडचं. मिनरॅलोकॉर्टिकॉइड हार्मोन आहे बरोबर. आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचा हार्मोन येतो ते म्हणजे ॲड्रेनालिन. कोणतं येतं याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा हार्मोन. कॉर्टेक्समधली दुसरी लेयर जी होती ती होती झोना ग्लोमेरुलासा. दुसरी जी होती ती होती फॅसिक्युलाटा आणि तिसरी जी लेयर होती ती होती झोना रेटिक्युलॅरिस आहे बरोबर. हे कशाचं सिक्रेशन करतात हे करतात ग्लुकोकॉर्टिकॉइड्सचं. ग्लुकोकॉर्टिकॉइड्सचं सिक्रेशन करतात आणि झोना रेटिक्युलाटा म्हणजे जी तिसरी लेयर आहे ती सिक्रेशन करते 6 कॉर्टिकॉइड्सचं. 6 कॉर्टिकॉइड्सचं म्हणजे 6 हार्मोन्सचं ही सिक्रेशन करेल मिनरलवाल्या हार्मोन्सचं. मग त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा हार्मोन कोणता आहे अल्डोस्टेरॉन. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा हार्मोन कोणता आहे अल्डोस्टेरॉन. आता तुम्हाला आठवत असेल तर बघा आपलं अल्डोस्टेरॉनवरती डिस्कशन झालेलं होतं केव्हा जेव्हा आपण किडनीचं मेकॅनिझम ऑफ फिल्ट्रेशन पाहिलेलं होतं. ठीक आहे. ज्यांनी लेक्चर व्यवस्थित केलेत ना त्यांना हा जो पुढचा पार्ट आहे ना कारण आपण ना त्या सिक्वेन्सने आलेलो आहोत की जेणेकरून तुम्हाला आता इथे हे समजणं हे एवढं डिफिकल्ट जायला नको आहे.
ठीक आहे ना. इथे आपण डिस्कस केलेलं होतं की अल्डोस्टेरॉन कशाचं फंक्शन करतं, जेव्हा केव्हा किडनीमध्ये फिल्ट्रेशनचा रेट कमी होतो, ठीक आहे, फिल्ट्रेशन कमी प्रमाणामध्ये होतं आहे तेव्हा, किंवा फिल्ट्रेशन जास्त प्रमाणात होतं आहे, तुमचा BP मेंटेन केला जात नाही आहे, अशा वेळे किंवा पाण्याची कमतरता, सोल्यूट आणि पाणी यांचं जे कॉन्सन्ट्रेशन मेंटेन करण्याची प्रोसेस असते तिला आपण ऑस्मोरेग्युलॅरिटी असं म्हणतो. आणि ती ऑस्मोरेग्युलॅरिटी म्हणजे सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन आणि वॉटर बॅलन्स जर का मेंटेन केला जात नसेल तर किडनीकडून अल्डोस्टेरॉन ह्या हार्मोनचं सिक्रिशन केलं जातं की जे हार्मोन कशामध्ये मदत करतं, रीॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर, रीॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर. मग रीॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर कुठून होईल, अर्थात किडनीकडून सिक्रेट केलं जातं, किडनीच्या वरच्या ग्लँडकडून सिक्रेट केलं जातं. म्हणजे हे होतं डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल आणि कलेक्टिंग डक्टमधून आहे, बरोबर. कलेक्टिंग डक्ट, डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल, तुम्हाला आठवत असेल आपण हे काहीचं असं न्यूरॉनचं स्ट्रक्चर पाहिलेलं होतं आहे, बरोबर. इकडे हा हेनलेचा लूप आला, इकडून हे DCT आले आहे, बरोबर. आणि इकडे ही कलेक्टिंग डक्ट आली. मग हा DCT वाला पार्ट इकडून काय केलं जाईल, वॉटर रिॲब्सॉर्प्शन, कलेक्टिंग डक्टमधून पुन्हा वॉटर रिॲब्सॉर्प्शन केलं जाईल आणि ती ऑस्मोरेग्युलॅरिटी मेंटेन केली जाते आहे. इथंपर्यंत क्लिअर. जेव्हा वॉटरचं रिॲब्सॉर्प्शन होतं आहे, वॉटरचं रिॲब्सॉर्प्शन होतं आहे म्हणजेच तुमचा जो ब्लड फ्लो आहे किंवा ब्लड प्रेशर आहे ते काय होणार आहे, वाढणार आहे. ब्लड प्रेशर वाढतं आहे कारण ब्लड व्हॉल्यूमसुद्धा काय होतं आहे, वाढतं आहे. आता तुमच्या हे पटापट लक्षात येईल, ज्यांनी एक्सक्रिशटरी सिस्टीमचे लेक्चर व्यवस्थित केले त्यांच्या हे व्यवस्थित लक्षात येईल. आता ग्लॅन्ड्सवरती ना बेसिक प्रश्न विचारून झालेत, सो थोडंसं डीपमध्ये करायचं. कारण आधीच सांगितले, अनेकदा सांगितले की ज्या टॉपिकवरती वारंवार प्रश्न येत आहेत ना, या टॉपिक्सना आपल्याला इन डिटेल अभ्यासणं गरजेचं आहे, ठीक आहे ना. म्हणजे त्यांचा अगदी जो काही डिफिकल्टवाला पार्ट आहे ना तो सुद्धा आपल्याला माहीत हवा यासाठी. नंतरचं आहे झोना फॅसिक्युलाटा, ही दुसरी लेअर की ज्याच्यामध्ये की जी कोणत्या हार्मोन्सचं किंवा कोणत्या प्रकारचा हार्मोन सिक्रेट करते, ग्लुकोकॉर्टिकॉइड. पुढची लेअर आहे झोना फॅसिक्युलाटा. फर्स्टवाली होती झोना ग्लोमेरुलोसा, दुसरी आहे झोना फॅसिक्युलेटा की जी कशाचं सिक्रेशन करते, ती करते ग्लुकोकॉर्टिकॉइडचं सिक्रेशन, ग्लुकोकॉर्टिकॉइड्सचं सिक्रेशन करते. मग ग्लुकोकॉर्टिकॉइड ह्या बऱ्याच प्रकारचे आहेत, 3 टाईप्सचे आहेत, पण आपल्याला स्टेट बोर्डमध्ये दिलेलं जे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे कॉर्टिसोल, ठीक आहे. आता ग्लुको नावामध्येच आहे आणि कॉर्टिकॉइड, ठीक आहे ना. ग्लुकोकॉर्टिकॉइड, आता इथे याच्यावरून कॉर्टिसोलवरून काय लक्षात ठेवायचं, हे सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले करतात कशाच्या मेटाबॉलिझममध्ये, कशाच्या पचनामध्ये. मेटाबॉलिझम कशाचं करतात, कार्बोहायड्रेट्स, त्याचबरोबर प्रोटीन्स, त्याचबरोबर फॅट्सच्या मेटाबॉलिझममध्ये काय करतात, एक महत्त्वाचा रोल प्ले करतात. आता जेव्हा मला सांगा इथे कार्बोहायड्रेट्सचं पचन होतं आहे, प्रोटीन्सचं होतं आहे, फॅटचं होतं आहे, म्हणजे तयार काय होणार आहे किंवा कशाची लेवल म्हणजे आपल्या ब्लडमधली कशाची लेवल वाढेल, नावामध्येच इथे यांनी दिले ग्लुको, म्हणजेच ग्लुकोजची लेवल काय होते, वाढते आहे. इथंपर्यंत क्लिअर. 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या, कॉर्टिसोल जेव्हा येईल तेव्हा ते कोणी सिक्रेट करतं आहे, ग्लुकोकॉर्टिकॉइडचाच एक प्रकार आहे की जो आपल्या ॲड्रेनल ग्लँड जी आहे त्या ॲड्रेनल ग्लँडचे जे कॉर्टेक्स आहे किंवा वलकुट आहे त्याच्यातली जी दुसरी लेअर आहे जिला आपण झोना फॅसिक्युलाटा असं म्हणतोय, तिच्याकडून ते सिक्रेट केलं जातं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन कशामध्ये करतं आहे, ग्लुकोजची लेवल वाढवण्यामध्ये करतं आहे. अजून ते ॲलर्जी कंट्रोल करण्यामध्ये सुद्धा मदत करतं. कशामध्ये मदत करतं, ॲलर्जी कंट्रोल करण्यामध्ये मदत करतं. आणि अजून एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची, हे ना आपल्या इम्युन सिस्टीममध्ये थोडीशी गडबड घडवून आणतं. कशा पद्धतीने, आपल्याला जेव्हा केव्हा नाही का इम्युनिटी आपल्या शरीराला गरजेची असते किंवा आपण आजारी पडलोय तर सगळ्यात संख्या कशाची वाढते, आधी WBCची वाढते, पण हे त्याच्या उलट काम करतात. हे काय करतात, WBCची संख्या कमी करतात, WBCची संख्या कमी करतात. WBCची संख्या कमी होते, मग संख्या वाढती आहे कशाची, RBCची संख्या काय होते, वाढते.
ठीक आहे, इथंपर्यंत क्लिअर झालं. दोन्ही की ॲलर्जी कंट्रोलमध्ये मदत करतात. त्याचबरोबर WBCज कमी होत आहे, तर म्हणजेच काय, तर आपल्या इम्युन सिस्टीमशी थोडीशी नाही का छेडखान करते. त्या पद्धतीने WBC कमी केले, RBC वाढवले. पुढे गेलो आपण, मेटाबॉलिझम कशाचं करते, कार्बोहायड्रेट्सचं करते, फॅट्सचं करते आणि प्रोटीन्सचं करते आहे, बरोबर. याचं जर का सिक्रेशन जास्त झालं तर डिसीज कोणता होतो, ज्याला आपण कुशिंग डिसीज असं म्हणतो. ठीक आहे, किंवा कुशिंग डिसऑर्डर असं म्हणतो, की ज्याच्यामध्ये नाही का याचं कशाचं कॉर्टिसोलचं जे सिक्रेशन आहे ते जास्त झाल्यामुळे होतं. त्याच्या पुढचं आहे सेक्स कॉर्टिकॉइड. सेक्स कॉर्टिकॉइडमध्ये दोन महत्त्वाचे आहेत, आपण इकडे बघूया. सेक्स कॉर्टिकॉइडमध्ये मेल्समध्ये होणारे आणि फिमेल्समध्ये होणारे. ठीक आहे ना. मेल्समध्ये सेक्स कॉर्टिकॉइडकडून कशाचं सिक्रेशन केलं जातं, मेल्समध्ये केलं जातं अँड्रोजेनचं. कशाचं, अँड्रोजेनचं. टेस्टोस्टेरॉन नंतर आफ्टर प्युबर्टी आहे, बरोबर. पण आधीपासून कोण आहे, अँड्रोजेन आहे. ठीक आहे ना, म्हणजे प्युबर्टीच्या आधीपासून अँड्रोजेन आहे. फिमेल्समध्ये कोणतं असणार आहे, इस्ट्रोजन. फिमेल्समध्ये कोणतं असणार आहे, इस्ट्रोजन. मग आता मेल्समध्ये अँड्रोजेन आहे, मग फक्त अँड्रोजेन आहे आणि इस्ट्रोजन नाही आहे असं होतं का, नाही. इकडे फिमेल्समध्ये इस्ट्रोजन आहे म्हणजे फक्त इस्ट्रोजनच असेल, अँड्रोजन नसेल असं असणार आहे का, नाही आहे. दोघांकडे एका ठराविक नाही का एका ठराविक अशा त्यांच्या प्रमाणामध्ये प्रपोर्शनमध्ये ते प्रेझेंट असतात. पण मेल्समध्ये कधी मेल्समध्ये आपल्याला नाही का अँड्रोजेनचं जर का जास्त सिक्रेशन झालं किंवा अँड्रोजेन जास्त तयार होतं आहे तर बिफोर प्युबर्टी म्हणजे नाही का सेक्शुअल कॅरेक्टर्स किंवा एक सेक्शुअल मॅच्युरिटी येण्याच्या आधीसुद्धा त्यांच्यामध्ये मुलांमध्ये आवाज थोडासा घोगरा झालेला दिसतो किंवा नाही का जेव्हा ते प्रॉपरवालं होतं ना अँड्रोजेन वगैरे सिक्रेशन आफ्टर प्युबर्टी, तर मग आपल्याला त्यांच्यामध्ये काहीसे चेंजेस दिसतात. म्हणजे बियर्ड येणं आहे वगैरे वगैरे. त्याच्यानंतर त्यांचे शोल्डर ब्रॉड होणं, आवाज थोडासा घुगरा होणं. मग हे जे कॅरेक्टर आहेत ना ते आपल्याला काहींमध्ये थोडेसे आधीच दिसून येतात का, कारण त्यांच्याकडे अँड्रोजेनचं जे सिक्रेशन आहे ते जास्त प्रमाणात झाले. फिमेल्समध्ये सुद्धा काय होतं किंवा कधी यांच्याकडे थोड्याफार प्रमाणात इस्ट्रोजेन पण असेल आहे, बरोबर. मग जर का इस्ट्रोजेनचं सिक्रेशन मेल्समध्ये जास्त झालं तर कुठेतरी नाही का मॅमरी ग्लँड्सची वाढ थोडीशी जास्त प्रमाणात होणं वगैरे अशा टाईपचे डिसऑर्डर आपल्याला पाहायला मिळतात. फिमेल्समध्ये काय आहे, इस्ट्रोजेन आहे की जे त्यांचे एक्सटर्नल सेक्शुअल कॅरेक्टर जे आहे ते काय करतं, मेंटेन ठेवण्याचं काम करतं. पण इन केस जर का इस्ट्रोजनच्या ऐवजी अँड्रोजनचं सिक्रेशन थोडंसं जास्त झालं यांच्याकडे, ठीक आहे, गरजेचं नाही आहे त्याच्यापेक्षा जास्त झालं, तर फिमेल्समध्ये कोणतं डिसऑर्डर पाहायला मिळतात, फेशियल हेअर ग्रोथ वगैरे होणं. ठीक आहे ना, ते नाही का टिकटॉकला वगैरे येतं की विषाही वगैरे नाही का, विष येणं, ते बघितलं असेल तुम्ही. पण ते नाही, दुसऱ्या टाईपचे नाही का, म्हणजे बियर्ड लाईक हेअर्स वगैरे, हेअर ग्रोथ होणं, फेशियल हेअर ग्रोथ होणं, ते वगैरे कशामुळे होतं, जर का फिमेल्समध्ये अँड्रोजनचं सिक्रेशन जास्त झालं तर होतं. हे झाले दोन्ही हार्मोन. आपल्याला पुढे यांचे जे काही सेक्स हार्मोन्स आहेत ते आपल्याला पुढे जाऊन ओव्हरीजवाले आणि टेस्टिसचे हे इन डिटेल अभ्यासायचे, तेव्हा आपण ते तिकडे अभ्यासणार आहोत. ठीक आहे. आता याच्या पुढची जी ग्लँड आहे ती आहे, ही झाली ॲड्रेनल ग्लँड. ॲड्रेनल ग्लँडवाला कॉर्टेक्सचा जो पार्ट होता तो आपण कव्हर केला आहे. कॉर्टेक्समध्ये 3 लेअर होत्या, ठीक आहे ना. त्या 3 लेअर लक्षात ठेवायच्या, ग्लोमेरुलसा, त्याच्यानंतर फासिक्युलाटा आणि तिसरी जी होती ती रेटिक्युलाटा. ठीक आहे. कशाचं सिक्रेशन करतात, सगळ्यात पहिलीवाली जी होती ती कशाचं सिक्रेशन करते, सेकंडवाली होती ती कशाचं, ग्लुकोकॉर्टिकॉइड, नंतरवाली सेक्स कॉर्टिकॉइड, आणि जी पहिलीवाली होती ती करते मिनरॅलोकॉर्टिकॉइड आहे, बरोबर. त्यांच्यामध्ये आपण प्रत्येकाचे फंक्शन बघितले. आता मेड्युलावाला जो पार्ट आहे, म्हणजे आपण हा एक त्रिकोण पाहिलेला होता आणि त्याच्या आतमध्ये एक अजून त्रिकोण होता, तो झाला मेड्युला. मेड्युलामधून ना 2 हार्मोन्सचं सिक्रेशन केलं जातं. कोणत्या 2 हार्मोन्सचं, सगळ्यात पहिलं म्हणजे ॲड्रेनालिन आणि दुसरं आहे नॉन ॲड्रेनालिन. हे जे ॲड्रेनालिन आहे ना त्याचं सिक्रेशन केव्हा होतं माहिती आहे का, इमर्जन्सी कंडिशन्समध्ये किंवा इमर्जन्सी सिच्युएशन्समध्ये त्याचं होतं. म्हणजे आपण 3F म्हणतो ना, फाईट, फ्लाईट आणि अजून काही असतं ना ते वालं, म्हणजे याचं सिक्रेशन केव्हा होईल, इमर्जन्सी कंडिशन्समध्ये. मग आता मला सांगा एक गोष्ट, एक प्रश्न आहे तुमच्यासाठी. इमर्जन्सी कंडिशनमध्ये आपण नर्वस सिस्टीममधला कोऑर्डिनेशनमधला हा पार्ट बघतोय. थोडंसं आठवत असेल तर बघा, आपण अजून एका ठिकाणी सांगितलेलं होतं की एक प्रकारची नर्वस सिस्टीम आहे की जी इमर्जन्सी कंडिशनमध्ये सिम्पथी दाखवते,
आठवत असेल तर बघा की एक अशी नर्वस सिस्टीम आहे की जी इमर्जन्सी कंडिशनमध्ये सिम्पथी दाखवते. आठवत असेल तर पहा थोडंसं, आपण नर्वस सिस्टीमचे 3 टाइप्स बघितलेले होते. कोणते कोणते होते? सेंट्रल, मध्यवर्ती, परिघीय, पेरिफेरल, आणि तिसरी होती ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम म्हणजेच स्वायत्त चेतासंस्था. आणि त्या ऑटोनॉमस नर्वस सिस्टीमला आपण 2 ग्रुप्समध्ये क्लासिफाय केलेलं होतं. पहिलं होतं कोणतं? सिम्पॅथेटिक, आणि दुसरं होतं पॅरासिम्पॅथेटिक. आठवते का? म्हणजे अनुकंपी आणि परावनुकंपी असं काहीतरी मराठीमध्ये त्याला म्हणतात. त्यातली जी सिम्पॅथेटिकवाली सिस्टीम होती ना, ती इमर्जन्सी कंडिशन्समध्ये काय होत होती? ॲक्टिवेट होत होती, सिम्पथी दाखवत होती. मग जरी इकडे ॲड्रेनालिनमध्ये थोडाफार काहीतरी बदल झाला, सिक्रेशन कमी होतं आहे, थोडंसं काहीतरी गडबड झाली, तरीसुद्धा एवढा फारसा काही फरक पडत नाही. का? कारण त्याला पुन्हा कंट्रोल करण्यासाठी आपल्याकडे काय आहे? सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आहे ना, काम करते. सो मग एवढा फारसा काही फरक पडत नाही. किंवा मी म्हणते ॲड्रेनालिन, ज्याला आपण एमर्जन्सी हार्मोन असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे ना, म्हणजे इमर्जन्सी कंडिशन्समध्ये ॲक्टिवेट होईल ते. आणि दुसरं आहे नॉर ॲड्रेनालिन. आता नॉर ॲड्रेनालिन कुठे आलेलं होतं? ज्याला आपण नॉर इपिनेफ्रिन असं सुद्धा म्हणतो. आठवा, किडनीमध्ये मी तुम्हाला मेकॅनिझम सांगताना सांगितलेलं होतं. हे सगळं सांगून झालं आहे. ज्यांनी व्यवस्थितपणे लेक्चर केलेत ना, त्यांना हे नक्की आठवेल. नॉर ॲड्रेनालिन किंवा नॉर इपिनेफ्रिन हे कशामध्ये मदत करतं? काय म्हणून काम करतं? वॅसो कन्स्ट्रिक्टर म्हणून काम करतं. वॅसो कन्स्ट्रिक्टर म्हणून काम करतं. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं काम कोणतं आहे याचं? की ब्लडमधली ग्लुकोजची लेवल वाढवणं. ब्लडमधली ग्लुकोज लेवल काय करणं? वाढवणं. ब्लडमधली ग्लुकोज लेवल वाढवते. आणि वॅसो कन्स्ट्रिक्टर म्हणजे काय? आपल्या ज्या ब्लड वेसल्स आहेत ना, त्यांना काय करायचं? कन्स्ट्रिक्ट करायचा. म्हणजे त्यांचा जो व्यास आहे ना, आपल्या रक्तवाहिन्यांचा व्यास किंवा डायमीटर, तो काय करायचा? कमी करायचा, की जेणेकरून त्याच्यामधून ब्लड फ्लो काय होईल? कमी ब्लड फ्लो होईल. आहे बरोबर. डायलेट म्हणजे ज्या काही नाही का, आपण डायलेशन म्हणजे एक्सपांड म्हणतो. वॅसो कन्स्ट्रिक्टर म्हणजे त्यांचा तो डायमीटर कमी करणं. ठीक आहे ना, हे लक्षात ठेवा. नॉर ॲड्रेनालिन ग्लुकोजची लेवल वाढवतं. मग मी जर का असं विचारला प्रश्न की ग्लुकोजची लेवल कमी कोण करतं? ग्लुकोजची लेवल कमी करण्याचं काम कोण करतं? पुढे पॅनक्रियाजमध्ये आपण त्यांना पाहणार आहोत. आपण तो क्वेश्चनसुद्धा तिकडेच बघूया. ठीक आहे, हे 3 क्लिअर का? किडनीवाले, ॲड्रेनल ग्लँडवाले 5ही क्लिअर. सगळ्यात पहिलं कोणतं होतं? मिनरॅलो कॉर्टिकॉइडमध्ये कोणतं येत होतं? मिनरॅलो कॉर्टिकॉइडमध्ये येत होतं अल्डोस्टेरॉन. अल्डोस्टेरॉन काय करत होतं? रिॲब्सॉर्प्शन करत होतं. कॉर्टिसोल काय करत होतं? ग्लुकोजची लेवल वाढवत होतं. ॲलर्जीमध्ये ॲक्टिवेट होत होतं. WBC कमी करत होतं. RBC वाढवत होतं. क्लिअर. सेक्स कॉर्टिकॉइडमध्ये कोण होतं? एक्सटर्नल सेक्स कॅरेक्टर जे मेंटेन ठेवण्यासाठी किंवा डेव्हलप करण्यासाठी कोणत्याची मदत होते? मेल्समध्ये आपल्याला कशाची? अँड्रोजन. फिमेल्समध्ये इस्ट्रोजन. पुढे आपण पाहिले मेड्युलावाले हार्मोन्स. मेड्युलामध्ये कोणते होते? ॲड्रेनालिन आणि नॉर ॲड्रेनालिन. ॲड्रेनालिन काय करतं? इमर्जन्सी कंडिशनमध्ये ॲक्टिवेट होतं. जरी गडबड झाली फारसा फरक पडत नाही, कारण कंट्रोल पुन्हा कोण करू शकतं? सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम करू शकते. पुढे आपण आलो नॉर ॲड्रेनालिन. नॉर ॲड्रेनालिन कशाचं काम करतं? वॅसो कन्स्ट्रिक्टरमध्ये. ग्लुकोजचं काय करते? ग्लुकोज वाढवते ब्लड लेवलमधलं. बरोबर आहे, ब्लड शुगर लेवल वाढवण्याचं काम करतं, ग्लुकोज वाढवण्याचं काम करतं. आणि नंतर आहे आपली पुढची एक्झोक्राईन ग्लँड आणि एंडोक्राईन ग्लँड. दोघांचे फंक्शन करणारी सगळ्यात महत्त्वाची ग्लँड की जिला आपण डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये सुद्धा पाहिलेले होतं, पॅनक्रियाज, जिला आपण स्वादुपिंड असं म्हणतो. आहे क्लिअर? जिला आपण काय म्हणतोय? स्वादुपिंड असं म्हणतोय. पॅनक्रियाज कोणते फंक्शन करतं? पॅनक्रियाज करतं एक्झोक्राईनवालं सुद्धा फंक्शन, म्हणजेच बाह्यस्रावी ग्रंथीचं सुद्धा काम करतं. आणि एंडोक्राईनवाले फंक्शन सुद्धा करतं, म्हणजेच अंतस्रावीवाले फंक्शन पण करतं. आहे इथंपर्यंत क्लिअर? ठीक आहे. बाह्यस्रावीवाले जे असतं ना, कोणतं? एक्झोक्राईनवाले फंक्शन. त्याचे काहीसे हे असे सेल्स आहेत की ज्यांच्याकडे कोणत्या प्रकारच्या सेल्स असतात? ज्यांच्याकडे ॲसिनार सेल्स असतात. ज्यांच्याकडे कोणत्या सेल्स असतात? ॲसिनार सेल्स असतात. आता हे नाव आहे ॲसिनार सेल्स, ॲसिनार पेशी असं लक्षात ठेवा की जे कोणतं काम करतं? एक्झोक्राईन असतो हा पार्ट फंक्शनमध्ये.
एक्झोक्राईनवाला आहे, बरोबर. म्हणजे तो त्यांचे जे काही सिक्रेशन आहे, त्यांचे जे स्राव आहेत ते एका ठराविक ठिकाणी काय करणार आहे, पोर करणार आहे, तिकडे तिकडे सोडणार आहे, बरोबर आहे. मग हे ज्या ॲसिनार सेल्स आहेत त्या कशाचं सिक्रेशन करतात, त्या सिक्रेशन करतात पॅनक्रियाटिक ज्युसेसचं सिक्रेशन करतात. कशाचं सिक्रेशन करतात, पॅनक्रियाटिक ज्युसेसचं किंवा पॅनक्रियाटिक एन्झाईम्सचं सिक्रेशन करतात आहे, बरोबर. आपण स्वादू रस वगैरे जे आपण म्हणतो ना, ज्याची गरज आपल्याला इकडे नाही आहे, कुठे, डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये आहे. क्लिअर इथंपर्यंत. पुढे एंडोक्राईनवाला जो पार्ट आहे ना, त्या एंडोक्राईनवाल्या पार्टकडे 4 प्रकारच्या सेल्स असतात. एंडोक्राईनवाला जो पार्ट आहे त्याच्याकडे, म्हणजे या एक्झोक्राईन इकडे बाहेर असतील अशा या वेगळ्या प्रकारच्या, एंडोक्राईनवाला हा पार्ट आतमध्ये असेल. याच्यामध्ये सेल्स असतात 4 प्रकारच्या. कोणत्या कोणत्या 4 प्रकारच्या सेल्स असतात तिकडे सुद्धा सांगितलं होतं. पहिलं होतं अल्फा, दुसरं होतं कोणतं, अल्फा बीटा, तिसऱ्या ज्या होत्या त्या होत्या डेल्टा, आणि चौथ्या ज्या होत्या त्या होत्या पी सेल्स, पॉलीपेप्टाईड. ठीक आहे, पी सेल्स. ह्या ज्या अल्फा सेल्स आहेत ना, त्या अल्फा सेल्स एक पेप्टाईड हार्मोन सिक्रेट करतात. ते पेप्टाईड हार्मोन कोणतं आहे, ग्लुकॅगॉन आहे. कोणतं आहे, ग्लुकॅगॉन. बीटा सेल्स ज्या आहेत त्या सगळ्यात फेमसवालं कोणतं, सगळ्यांनाच माहीत असतं आपल्या, ते इन्सुलिन सिक्रेट करतात बीटा सेल्स. डेल्टा सेल्स ज्या आहेत त्या डेल्टा सेल्स दोघांना कंट्रोल करणारं एक हार्मोन ज्याला आपण सोमॅटोस्टॅटिन हार्मोन असं म्हणतो, सोमॅटोस्टॅटिन हार्मोन. आणि या ज्या पी सेल्स आहेत त्या काय करतात, पॅनक्रियाटिक ज्युसेसचं सिक्रीशन रोखण्याचं काम करतात. या ज्या पी सेल्स आहेत त्या काय, इनहिबिट म्हणजे रोखणे, इनहिबिट म्हणजे रोखणे, काय करतात, सिक्रीशन ऑफ पॅनक्रियाटिक ज्युसेस आहे, बरोबर. म्हणजे पॅनक्रियाटिक ज्युसेसचं किंवा स्वादुरसाचं सिक्रीशन थांबवण्याचा, त्याला अडथळा आणण्याचा प्रयत्न करतात. कोणत्यावाल्या, पी सेल्स. तिन्ही 1 बाय 1 पाहायच्या. सगळ्यात पहिल्या आहेत ग्लुकॅगॉन. सगळ्यात पहिल्या कोणत्या आहेत, ग्लुकॅगॉन. कोण तयार करतंय, अल्फा सेल्स तयार करतायत. अल्फा सेल्स कशाच्या आहेत, एंडोक्राईन फंक्शनमधल्या अल्फा सेल्स आहेत. ठीक आहे. ग्लुकॅगॉनचं सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन कोणतं, ग्लुकोजची लेवल वाढवणं. ग्लुकॅगॉनचं सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन, ग्लुकॅगॉन आपण लिव्हरमध्ये काय करतो, ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये स्टोअर करून ठेवतो ना, ह्याला ग्लुकोजला ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये स्टोअर करून ठेवणं, त्याचं पुन्हा ग्लुकोजला मध्ये कन्व्हर्जन करायचं, म्हणजे ग्लुकोजची लेवल वाढवण्याचं काम करतात. आता मला सांगा, ग्लुकोज, कॉर्टिसोलचं फंक्शन काय होतं, कॉर्टिसोल की जो ॲड्रेनल ग्लँडकडून सिक्रेट केला जात होता आहे, बरोबर. ॲड्रेनल ग्लँड. कॉर्टिसोलसुद्धा काय करत होतं, ग्लुकोज वाढवत होतं. कॉर्टिसोलसुद्धा ग्लुकोज वाढवत आहे, ब्लडमधलं ग्लुकोज, रक्तामधलं ग्लुकोज काय करतं आहे, वाढवतं आहे. ग्लुकॅगॉन पण काय करतं आहे, ग्लुकोज वाढवतं आहे. ठीक आहे, दोघे जण काय करतायत, ग्लुकोज वाढवत आहेत. मग याला कमी कोण करेल, याला कमी करतं इन्सुलिन. म्हणजेच इन्सुलिन काय करतं, ग्लुकोजची लेवल, ब्लड शुगर लेवल कमी करण्याचा प्रयत्न करतं किंवा कंट्रोल, मेंटेन ठेवण्याचं काम करतं. आहे इथंपर्यंत क्लिअर. नंतरचा पार्ट आहे हे बघा, ग्लुकोज जे काही, म्हणजे हे जे ग्लायकोजन आहे किंवा बरोबर आहे, हे ग्लुकॅगॉन आहे. ग्लायकोजनला ग्लुकोजमध्ये ब्रेकडाऊन करण्याचं काम, त्या प्रोसेसला आपण ग्लायकोजेनेसिस असं म्हणतो. ठीक आहे ना. हे एवढं आपल्यासाठी नाही आहे महत्त्वाचं, असो नका एवढं तिकडे हे करून घेऊ. फक्त इथे लक्षात ठेवा 4 प्रकारच्या सेल्स आहेत. कोणत्या कोणत्या, अल्फा, ग्लुकॅगॉन सिक्रेट करतात, काय केलं, ग्लुकोजची लेवल वाढवण्याचं काम करतात. दुसऱ्या आहेत बीटा सेल की ज्या काय करतायत, इन्सुलिन वाढवण्याचं काम करतात आहे, बरोबर. इन्सुलिनचं सिक्रेशन करतात आणि इन्सुलिन काय करते, ग्लुकोज मेंटेन ठेवण्याचं काम करते. नंतर आहे डेल्टा सेल्स म्हणजे सोमॅटोस्टॅटिन सेल्स. आता ते पाहण्याच्या आधी ना आपण हे जे इन्सुलिन आहे ना ते 2 टाईप्सचं असतं. म्हणजे आपली जे ब्लड शुगर लेवल आहे ना, आपण पाहिलेलं असेल की काही लोकांना डायबेटीस आहे, आपण इन जनरल ऐकतो की नाही डायबेटीस आहे, शुगर आहे वगैरे वगैरे. ठीक आहे ना. त्याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकार असतात. नावं आपण वाचून तर आपल्याला माहीतच असतात. हे थोडंसं आपण पुसूया.
पण इन जनरल एक तो नाही का, आधी जसं मी आत्ता म्हणाले की काही लोकांना नाही का डायबेटीस झाला आहे वगैरे, मग त्याच्यामध्ये सुद्धा ना 2 टाईप्स येतात डायबेटीसमध्ये सुद्धा. पहिला ज्याला आपण म्हणतो डायबेटीस किंवा बरोबर आहे डायबेटीस मेलिएटस, आणि दुसरा येतो डायबेटीस इन्सिपिडस. आता इथे डायबेटीस इन्सिपिडसमध्ये काय होतं माहिती आहे का, आपल्या ना युरिनेशन जास्त प्रमाणात होतं. ठीक आहे ना, म्हणजे ठीक आहे ती ग्लुकोज युरिनमधून बाहेर जात आहे किंवा कीटोन्स युरिनमधून बाहेर पडत आहेत, एक्सक्रीट होत आहेत. ठीक आहे, पण इकडे काय होतं, वॉटर लॉस जास्त होतो, डिहायड्रेशन होण्याचे चान्सेस जास्त असतात. वॉटर लॉस युरिनेशनच्या फॉर्ममध्ये जास्त होतो. पण इकडे अपोजिट कंडिशन आहे डायबेटीस मिलिएटसमध्ये. मग इकडे ना आपल्याला 2 टर्म्स माहीत असणं गरजेचं आहे. कोणतं, पहिली ग्लुकोज युरिया. ग्लुकोज युरिया म्हणजे युरिनमध्ये ग्लुकोजचं प्रमाण जास्त असणं. नंतर कीटोन्स युरिया, कीटोन युरिया यांच्यामध्ये युरिनमध्ये कीटोन्सचं प्रमाण जास्त असतं. क्लिअर. आता पुढे बघा, डायबेटीस मिलिएटसमध्ये आपल्याला काहींना तहान जास्त लागते, काहींना उगाचच भूक जास्त लागते आहे, बरोबर. ही जी काही डिसऑर्डर आहे त्याला आपण काय म्हणतो, डायबेटीस मिलिएटस. आणि डायबेटीस मिलिएटसचे पुन्हा 2 प्रकार पडतात की जी इन्सुलिनच्या याच्यामध्ये थोडासा बिघाड झाल्यामुळे होते. ठीक आहे, ते आपण पुढे बघणार आहोत. पण त्याच्या आधी ना इन्सुलिन 2 काही नाही का ठराविक असे फंक्शन परफॉर्म करतं की जेणेकरून ग्लुकोजची लेवल कमी करता येईल. ठीक आहे, मग त्याच्या ना काही टार्गेटेड ऑर्गन्स असतात आहे, बरोबर, की जे काय करतं, त्यांना ग्लुकोज एकतर कन्व्हर्ट करायला सांगेल, म्हणजे दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतर कर त्या ग्लुकोजचं, किंवा ते डायरेक्ट जे ग्लुकोज आहे ते काय करून टाक, वापरून टाक अशा फॉर्ममध्ये. सगळ्यात पहिल्या सेल्स आहेत कोणत्या, हिपॅटिक सेल्स. हिपॅटिक सेल्स कोणत्या ऑर्गन्समध्ये असतील, हिपॅटिक सेल्स तुम्हाला आपण जेव्हा डायजेस्टिव्ह सिस्टीम शिकलो तेव्हा शरीरातली लार्जेस्ट ग्लँड कोणती आहे, लिव्हर आहे. लिव्हरमध्ये 2 प्रकारच्या सेल्स असतात. पहिल्या हिपॅटिक सेल्स आणि दुसऱ्या ज्या असतात त्यांना आपण म्हणतो कुफर सेल्स, ज्याच्यावरती ऑलरेडी प्रश्न आलेला आहे. मग इन्सुलिन जे असतं ना ते या हिपॅटिक सेल्सना मेसेज देतं काय करा, कारण लिव्हर काय करतं, ग्लुकोजचं जे काही एक्स्ट्रावालं ग्लुकोज आहे त्याला कशामध्ये स्टोअर करून ठेवतं, ग्लायकोजनमध्ये. कशामध्ये, ग्लायकोजनमध्ये. मग जर का ग्लुकोजची लेवल वाढली आहे तर इन्सुलिन काय करेल, हिपॅटिक सेल्सना सांगेल की ग्लुकोजचं कन्व्हर्जन कशामध्ये करा, ग्लायकोजनमध्ये करा, स्टोअर करून ठेवा. किंवा अजून कोणत्या सेल्स येतात, ॲडिपोज टिश्यूज येतात. ॲडिपोज टिश्यूजमध्ये ज्या सेल्स असतात ज्यांना आपण ॲडिपोसाइट्स असं म्हणतो, त्या ॲडिपोसाइट्स काय करतात, फॅटचं स्टोरेज करतात. मग ग्लुकोजला स्टोअर करून ठेवा कोणत्या फॉर्ममध्ये, फॅटच्या फॉर्ममध्ये. अजून आपण जर का एक्सरसाइज केले नाही का, आपल्या मुवमेंट होत असतील, आपण एक्सरसाइज करत असू तरीसुद्धा आपली ग्लुकोज लेवल मेंटेन ठेवली जाते. का, कारण आपल्या ज्या स्केलेटल मसल्स आहेत ना, बरोबर, त्या स्केलेटल मसल्स ग्लुकोजचा यूज करतात आहे, बरोबर. ग्लुकोजचा यूज झाला की आपोआप ते काय होते, ग्लुकोजची लेवल कमी होऊन जाते. मग हे असे काही टार्गेटेड ऑर्गन्स आहेत. नंतर आपण दुसरं बघितलं डायबेटीस मिलिएटस. डायबेटीस मिलिएटस ना पहिलं जे असतं 2 प्रकार, आपल्याला हे स्टेट बोर्डमध्ये दिलं आहे, सो आपल्याला ते अभ्यासायचं आहे. 2 टाईप्स असतात डायबेटीस मिलिएटसचे. पहिला म्हणजे इन्सुलिन डिपेंडंट, इन्सुलिनवर आधारित, इन्सुलिन डिपेंडंट डायबेटीस मिलिएटस. आणि दुसरा असतो तो असतो नॉन इन्सुलिन डिपेंडंट, नॉन इन्सुलिन डिपेंडंट. इन्सुलिन डिपेंडंट जो असतो ना तो आपल्याला इन जनरल 20 वर्षांपेक्षा सुद्धा जी कमी वयाची व्यक्ती असतील किंवा जे काही असतात अडल्ट्स त्यांच्यामध्ये पाहायला मिळतो. इकडे जो आहे तो 40+ लोकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, म्हणजे जास्त वयाच्या लोकांमध्ये पाहायला मिळतो. ठीक आहे, हे जे आहे ना इन्सुलिन डिपेंडंट, यांच्याकडे बीटा सेल्स ज्या असतात ना त्या बीटा सेल्सच खराब होऊन जातात. बीटा सेल्स स्वतःचं काम करायचं बंद करतात, काम करणं बंद करतात आहे, बरोबर. आपण 4 सेल्स बघितल्या, कोणत्या, अल्फा, बीटा, नंतर पाहिल्या डेल्टा आणि नंतर पाहिल्या PP सेल्स. अल्फा काय करत होत्या, ग्लुकॅगॉन,
बीटा काय करत होत्या, इन्सुलिन सिक्रीट करत होत्या आणि इन्सुलिन ग्लुकोज कमी ठेवण्याचं काम करत होतं, आहे बरोबर. डेल्टा सेल्स काय करत होत्या, सोमॅटोस्टॅटिन हार्मोन सिक्रीट करत होत्या. पुढचं आहे ते इथेपर्यंत क्लिअर झालं का. जे इन्सुलिन डिपेंडंट आहे ते इन्सुलिन डिपेंडंट काय करतंय, बीटा सेल्स खराब होत आहेत. बीटा सेल्स खराब झाल्या, काम करायचं बंद केल्या की इन्सुलिनचं सिक्रेशन होणार नाही. इन्सुलिन सिक्रेट झालं नाही की ब्लड शुगर लेवल मेंटेन ठेवली जाणार नाही. पहिला प्रॉब्लेम. दुसरा प्रॉब्लेम, ठीक आहे, इकडे इन्सुलिन तर सिक्रेट होतंय, इन्सुलिन तर सिक्रेट होतं आहे, पण इन्सुलिनसाठी असलेले जे रिसेप्टर्स असतात ना, रिसेप्टर्स म्हणजे एखाद्या ऑर्गन्सवरती लावलेले जे रिसेप्टर असतात की जे इन्सुलिन त्याच्यामध्ये घेतील, आहे बरोबर. आणि इन्सुलिनचं काय काम आहे, अँटीबॉडीज ज्या तयार करणं आहे ते सुरू करतील, पण त्या रिसेप्टर्स स्वतःचं काम बंद करतात. म्हणजे ते रिसेप्टर नाही का इनॅक्टिव्ह होऊन जातात त्या फंक्शनसाठी. त्यांना कळत नाही की नाही इन्सुलिन आपण रिसीव्ह करायला हवं. अशाला आपण म्हणतो नॉन इन्सुलिन डिपेंडंट. का, इन्सुलिन तर तयार होते पण रिसेप्टरचा प्रॉब्लेम आहे. रिसेप्टर इन्सुलिनला रिस्पॉन्ड करत नाही, प्रतिक्रिया देत नाही. अशामुळे हे दोन प्रकार लक्षात ठेवायचे. ठीक आहे. पुढचा जो आहे आपली पुढची हार्मोन कोणतं आहे, सोमॅटोस्टॅटिन. सोमॅटोस्टॅटिन काय करतं माहिती आहे का, दोघांचं जे सिक्रेशन आहे, कोणाचं, ग्लुकॅगॉन आहे आणि इन्सुलिन आहे, त्या दोघांना कंट्रोल करण्याचं काम करतं. कशा पद्धतीने कंट्रोल करतं बघा. ग्लुकॅगॉन काय करतंय, वाढवतंय. काय वाढवतंय, ग्लुकोज वाढवतंय, आहे बरोबर. जेव्हा आता ब्लड शुगर लेवल तुमची वाढली अशा वेळेस सोमॅटोस्टॅटिन ॲक्टिवेट होईल. सोमॅटोस्टॅटिननी सिक्रेशन सुरू केलं, सोमॅटोस्टॅटिननी सिक्रेशन सुरू केलं की ते काय करतं, या ग्लुकॅगॉनला इनहिबिट करतं, म्हणजे रोखतं. कशासाठी, स्वतःचं सिक्रेशन करण्यासाठी. मग ग्लुकॅगॉनचं सिक्रेशन रोखलं गेलं की आपोआप ब्लड शुगर लेवल काय राहते, मेंटेन राहते. किंवा समजा इन्सुलिनचं सिक्रेशन झालं, इन्सुलिन काय करेल, ग्लुकोजला कमी करतं. मग ग्लुकोज खूपच जास्त कमी व्हायला लागलं, अशा वेळी पुन्हा सोमॅटोस्टॅटिन सिक्रेट व्हायला सुरुवात होईल. इन्सुलिनचा इफेक्ट नाहीसा करेल, इन्सुलिनच्या सिक्रेशनला इनहिबिट करेल, रोखेल. आहे क्लिअर. म्हणजेच अशा पद्धतीने हे या दोघांना कंट्रोल करण्याचं काम करतं. आणि जे तुम्हाला लास्टवाल्या सांगितल्या मी, पेप्टाईडवाल्या, ठीक आहे ना, पॉलीपेप्टाईड हार्मोन कोणाला म्हणतोय आपण, PP सेल्स, की ज्या काय करतात, पॅनक्रियाटिक ज्युसेसचं सिक्रेशन इनहिबिट करतात. आता एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा, काय, हे हार्मोन्स तर आहेत, ग्लुकॅगॉन आहे, इन्सुलिन आहे, पण प्रश्न एकदा UPSCला विचारलेला होता की कोणत्या प्रकारचे आहेत, तर हे दोन्ही पेप्टाईड हार्मोन्स आहेत. कोणते आहेत, पेप्टाईड हार्मोन्स आहेत. लक्षात ठेवायचं ऑप्शन होते की तुम्हाला नाही का ते फॅटवाले आहेत किंवा अजून कोणते आहेत, तर लक्षात ठेवा हे दोन्ही जे हार्मोन्स आहेत ते कसे आहेत, पेप्टाईड हार्मोन्स आहेत. क्लिअर इथंपर्यंत. पुढची आणि लास्टवाली ते म्हणजे गोनॅड्स, गोनॅडोट्रॉपिक रिलीजिंग हार्मोन. आता मेल्समध्ये आणि फिमेल्समध्ये, मेल्समध्ये कोणते असणार आहे, टेस्टिस, आणि फिमेल्समध्ये कोणते असणार आहेत, ओव्हरीज. आहे मेल्समध्ये टेस्टिस की जे सिक्रेशनचं काम करतील. सगळ्यात पहिलं फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, आहे बरोबर. आणि दुसरा कोणता आहे, ल्युटिनायझिंग हार्मोन. ल्युटिनायझिंग हार्मोनला इंटरस्टिशियल सेल्सकडून सुद्धा काय केलं जातं, सिक्रेट केलं जातं. आणि ते हार्मोन कोणतं आहे, टेस्टोस्टेरॉन. कोणतं आहे, मेल्समध्ये टेस्टोस्टेरॉन. मग हे टेस्टोस्टेरॉन हे कशासाठी रिस्पॉन्सिबल असतं, सेक्शुअल कॅरेक्टरसाठी. जसं की एक्सटर्नल सेक्शुअल कॅरेक्टर म्हटलं तर बियर्ड ग्रोथ होणं किंवा नाही का शोल्डर ब्रॉड होणं, आवाजामध्ये थोडासा बदल जो येतो ना, एक रफनेस येते आवाजामध्ये, ती येणं. त्याचबरोबर स्पर्म प्रोडक्शन वगैरे, हे झाले प्रायमरी सेक्शुअल कॅरेक्टर त्यांच्यामध्ये. टेस्टोस्टेरॉनचं सिक्रेशन जर का जास्त प्रमाणामध्ये झालं, हायपर सिक्रेशन झालं, तर स्पर्म प्रोडक्शनमध्ये सुद्धा काय येतात, डिफिकल्टी येतात किंवा ते डिस्टर्बन्स तिकडे क्रिएट होतो. ठीक आहे, की ज्याच्यामुळे फर्टिलिटीवरती सुद्धा इम्पॅक्ट पडू शकतो. नंतर अजून एक महत्त्वाचा, टेस्टोस्टेरॉन कशामध्ये हेल्प करतं, आपल्या मसल्सची ग्रोथ करण्यामध्ये. ठीक आहे, आणि मसल्सची ग्रोथ करण्यामध्ये हेल्प करतं. म्हणजेच काय, प्रोटीन्स जास्त लागतात, आहे ना, म्हणजे प्रोटीन स्टोअर करून ठेवण्याचं काम करतं. आपण बघा, जर का नाही का एखादं आपण प्रोटीन डाएट घेतो, आहे बरोबर. आता डाएट वेगळं की आपण अन्नामधून वगैरे ते घेतोय.
पण जर का काही आपण नाही का केसेस ऐकल्या असतील बघा, जे काही नाही का प्लेयर्स वगैरे असतात, मोठे मोठे ॲथलेट्स वगैरे, त्यांना काही काही अशा केसेस असतात की ज्यांनी नाही का सप्लिमेंटरी प्रोटीन्स वगैरे घेतल्यामुळे, हार्मोन घेतल्यामुळे त्यांच्यामध्ये काही नाही का केसेस चालतात की तशा नाही घेता येत. मग त्याच्यामुळे काय होतं, ते हेच घेतात ना, असे काही हार्मोन्स घेतात की ज्यांच्यामुळे काय होतात, मसल ग्रोथ जास्त होते, की ज्यांना त्या ठराविक अशा वजनी गटामध्ये बसायचं असतं, त्याच्यासाठी नाही का ते वेट तेवढ्या वेळामध्ये गेन करणं गरजेचं असतं. अशा वेळी ह्या हार्मोन्सचं काय केलं जातं, एक सप्लिमेंटरी हार्मोन्स घेतले जातात. पण टेस्टोस्टेरॉनचं जर का आपण नाही का सप्लिमेंटरी हार्मोन्सच्या टाईप्समध्ये घेतलं तर दोन महत्त्वाचे हे होतात. काय म्हणजे, सगळ्यात पहिलं WBCची संख्या कमी होते. ठीक आहे ना, म्हणजे ठीक आहे मसल्स ग्रोथ वगैरे तर व्यवस्थित होते, पण WBCची संख्या कमी होते आणि वाढतायत काय, RBCची संख्या वाढते. RBCची संख्या वाढली, आपल्याला माहिती आहे RBC ब्लड सेल्स हा ब्लडमधला सॉलिड पार्ट आहे, बरोबर आहे. प्लाझ्मा जो आहे तो लिक्विड पार्ट आहे, ब्लड सेल्स हा सॉलिड पार्ट आहे. मग जर का RBCची संख्या वाढती आहे तर ब्लड काय होईल, त्याची जी काही नाही का आपण म्हणतो एक कन्सिस्टन्सी आहे ती कशी होते, थिक होते, जाड होते, की जेणेकरून हार्टमधून जेव्हा ते ब्लड पंप होईल, सर्क्युलेट होईल, तेव्हा हार्टचं काम वाढतं की जेणेकरून तिकडे लोड येऊ शकतो. आणि एकदा का हृदयावर लोड आला की ते हार्ट वीक होण्याचे चान्सेस जास्त असतात. ठीक आहे ना, हे अशा प्रकारचे काही प्रॉब्लेम्स त्यांच्यामध्ये दिसून येतात. आणि दुसरं तर तुम्हाला सांगितलं, जर का टेस्टोस्टेरॉनचं इंटरनल सिक्रेशन जास्त होते तर स्पर्म प्रोडक्शनमध्ये किंवा फर्टिलिटीवरती काय होतो, इम्पॅक्ट पडतो. नंतर ओव्हरीजकडून सिक्रेट केले जाणारे हार्मोन्स, ओव्हरीजकडून सिक्रेट केले जाणारे हार्मोन्स कोणते कोणते आहे, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, नंतर दुसरं येतं रिलॅक्सिन, नंतर येतं इनहिबिन. हे सगळे कॉर्पस ल्युटियम, आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम शिकताना ते व्यवस्थित शिकूया, तिकडून हे सिक्रेट केले जातात. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाचं असतं कोणतं वालं, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, रिलॅक्सिन, इनहिबिन, इस्ट्रोजेन आणि दुसरं आहे प्रोजेस्टेरॉन. आता कुठे लिहूया, इकडेच घेऊयात हां, प्रोजेस्टेरॉन. इस्ट्रोजेन काय आहे, फॉलिकल्सना नाही का, फॉलिकल्सच्या ग्रोथसाठी हेल्प करतं. सिमिलर फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनसुद्धा काय करतं, फॉलिकल्सच्या ग्रोथसाठी हेल्प करतं. रिलॅक्झिन जे आहे ते रिलॅक्झिन काय करतं, नाही का, म्हणजे आपल्या युटेरसचं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्झेशन आहे, किंवा प्युबिक सिम्फायसिस, आपण इकडे बोन शिकताना पाहिलेलं होतं ते, म्हणजे आपले जे दोन हिप बोन्स असतात तर त्यांना मध्ये कनेक्ट करणारं जे कार्टिलेज असतं त्याला आपण प्युबिक सिम्फायसिस असं म्हणतो. त्याच्या कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्झेशनमध्ये काय करतं, मदत करतं, ते वालं. इनहिबिन काय करतं, इनहिबिन गोनॅडोट्रॉपिक हार्मोन, बरोबर आहे. मग ते गोनॅडोट्रॉपिक हार्मोन कोणते, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आहे, इस्ट्रोजेन आहे, प्रोजेस्टेरॉन आहे, यांचं सिक्रिशन जे आहे ना ते थांबवण्याचं काम करतं कोण, इनहिबिन. आणि प्रोजेस्टेरॉन काय करतं, प्रेग्नेन्सीच्या वेळी सिक्रेट होणारे हे हार्मोन आहे, की जेव्हा युटेरसच्या कॉन्ट्रॅक्शन आणि प्रॉपर रिलॅक्झेशनसाठी गरजेचं असतं त्याला आपण म्हणतो कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशनसाठी असणारं रिलॅक्झिन आहे. पण हे प्रेग्नेन्सी मेंटेन करण्यामध्ये जे हार्मोन गरजेचं असतं त्याला आपण म्हणतो प्रोजेस्टेरॉन. आणि हे होते काही आपले गोनॅडोट्रॉपिक हार्मोन. ठीक आहे, मेल्समधले आपण पाहिले कोणते कोणते होते, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ल्युटिनायझिंग हार्मोन, की जे टेस्टोस्टेरॉनचं सिक्रेशन करत होते, आहे बरोबर. टेस्टोस्टेरॉन जास्त झाल्यानंतर वगैरे काय इफेक्ट होतो हे सांगितलं. सिमिलर इकडे सुद्धा जे आहे तर ते फिमेल्समधले कोणते कोणते आहे, प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजेन, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, रिलॅक्झिन आणि इनहिबिन, ही नावं अशीच लक्षात ठेवायची आहेत. नंतरचा पार्ट आहे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये आपण जो गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक बघितलेला होता, आहे बरोबर. त्याची म्युकोसावाली जी लेअर असते, आठवते, हिस्टॉलॉजी आठवते डायजेस्टिव्ह सिस्टीमची, त्याच्यामधून कोणकोणत्या प्रकारच्या हार्मोन्सचं सिक्रेशन होतं. सगळ्यात पहिलं हार्मोन आहे गॅस्ट्रिन, दुसरं आहे सिक्रेटिन. सिक्रेटिनवरती प्रश्नसुद्धा आलेला होता. सिक्रेटिन हा PYQ आहे. ठीक आहे, की जो कोणाकडून सिक्रेट केला जातो, गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅकच्या, म्हणजे आपला जो एलिमेंटरी कॅनल असतो त्याची जी म्युकोसा लेअर असते त्या म्युकोसा लेअरकडून सिक्रेट केला जातो. आणि हे जे सिक्रेटिन आहे ते PYQ आहे, आत्ताच सांगितलं मी. सिक्रेटिनवरती ऑलरेडी एकदा प्रश्न विचारून झालेला होता, लक्षात ठेवायचं आहे. गॅस्ट्रिन कळालं का,
गॅस्ट्रिनसुद्धा हे गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट म्हणजे आपला जो एलिमेंटरी कॅनल होता ना, पचन नलिका जी आहे त्याच्यामधली जी म्युकोसावाली लेअर असते, 4 लेअरचा बनलेला असतो आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम जी असते तिच्यामध्ये 4 लेअर असतात एलिमेंटरी कॅनलच्या, त्याच्यातली जी म्युकोसा असते ती गॅस्ट्रिनचं सिक्रिशन करते. गॅस्ट्रिन हे काय आहे, एक हार्मोन आहे, एन्झाईम आहे, बरोबर आहे, की जे कोणाकडून सिक्रिट केलं जातं. गॅस्ट्रिन जे आहे ना ते कोणाला स्टिम्युलेट करतं, गॅस्ट्रिक ग्लँडला, गॅस्ट्रिक ग्लँड्सना स्टिम्युलेट करतं. कशाच्या सिक्रिशनसाठी, गॅस्ट्रिक ज्युसेसच्या सिक्रिशनसाठी, म्हणजेच पाचक रसांचं श्रवण करण्यासाठी, पाचक रस श्रवण करण्यासाठी गॅस्ट्रिक ग्लँडला स्टिम्युलेट करण्याचं काम कोणाचं आहे, गॅस्ट्रिनचं आहे. नंतर आहे सिक्रेटिन. सिक्रेटिन काय करतं, सिक्रेटिन आपले जे पॅनक्रियाजमध्ये असलेले पॅनक्रियाटिक ज्युसेस आहेत, ठीक आहे, त्या पॅनक्रियाटिक ज्युसेसच्या सिक्रिशनसाठी पॅनक्रियाला स्टिम्युलेट करणं, पॅनक्रियाला किंवा स्वादुपिंडाला, स्वादुरस आपण ज्याला म्हणतो ना, त्या स्वादुरसाच्या सिक्रिशनसाठी स्वादुपिंडांना स्टिम्युलेट करणं कोणाचं काम आहे, सिक्रेटिनचं काम आहे. नंतर दुसरं महत्त्वाचं एन्झाईम कोणतं आहे, कोलिसिस्टोकायनेज. कोलिसिस्टोकायनेज हे जे कोलिसिस्टोकायनेज आहे ना त्याला आपण याचं सगळ्यात महत्त्वाचं काम कोणतं, इकडे पॅनक्रियाटिक ज्युसेसच्या सिक्रिशनसाठी कोण आहे, सिक्रेटिन आहे, पण पॅनक्रियाटिक एन्झाईमच्या सिक्रिशनसाठी कोण आहे, कोलिसिस्टोकायनेज आहे. हे काय करतं, पॅनक्रियाटिक एन्झाईम्सच्या रिलीजमध्ये सोडणे, हा सिक्रिशन वेगळं आणि साठवून ठेवलेले सोडणं वेगळं. रिलीज म्हणजे स्टोअर करून ठेवलेले फक्त काय करायचे, सोडायचे, आणि सिक्रिशन म्हणजे स्वतः सिक्रिट करायचे. ठीक आहे, डिफरन्स लक्षात ठेवा गॅस्ट्रिनमधला, सिक्रिटिनमधला आणि कोलिसिस्टोकायनेजमधला. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे, इकडेच वरती लिहूयात आपण, गॅस्ट्रिक इनहिबिटरी पेप्टाइड. गॅस्ट्रिक इनहिबिटरी पेप्टाइड किंवा याला आपण GIP असं सुद्धा थोडक्यात म्हणतो. ठीक आहे, याचं दुसरं नाव येतो एंटेरोगॅस्ट्रॉन. याचं दुसरं नाव आपण देतो एंटेरोगॅस्ट्रॉन. हे काय करतं माहिती आहे, इनहिबिट करणं. इनहिबिट करणं म्हणजे काय, रोखणं. गॅस्ट्रिन काय करतंय, गॅस्ट्रिक ग्लँडला पाचक रस श्रवण्यासाठी स्टिम्युलेट करते. मग हे इनहिबिटरी आहे पेप्टाइड. GIP काय करेल, गॅस्ट्रिक ज्युसेसचं सिक्रिशन थांबवण्यासाठी स्टिम्युलेट करेल, आहे बरोबर, थांबवेल गॅस्ट्रिक ज्युसेसचं, म्हणजे गॅस्ट्रिक ग्लँडला इनहिबिट करतं. कशापासून, गॅस्ट्रिक ज्युसेसचं सिक्रिशन थांबवण्यापासून. आणि हे जे 4 हार्मोन्स आहेत व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत, कारण आपल्याला हे डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये सुद्धा महत्त्वाचे आहेत आणि इकडे केमिकल कोऑर्डिनेशनमध्ये सुद्धा महत्त्वाचे आहेत. गॅस्ट्रिन, सिक्रिटिन, कोलिसिस्टोकायनेज आणि गॅस्ट्रिक इनहिबिटरी पेप्टाइड. नंतर आहेत आपले किडनीवाले हार्मोन. किडनीवाले हार्मोन आपण तिकडे व्यवस्थितपणे पाहिलेले आहेत, फक्त आता मी तुम्हाला इथे एनलिस्ट करून सांगते. सगळ्यात पहिलं किडनीचं हार्मोन आहे कोणतं, इरिथ्रोपोएटिन. इरिथ्रोपोएटिन काय करतं, इरिथ्रोसाइट्स म्हणजे RBCची प्रोडक्शनमध्ये मदत करतं. नंतर दुसरं कोणतं आहे, रेनिन. सिंगल N आहे बरं का. रेनिन काय करतं, रेनिन करतं अँजिओटेन्सिनोजेनचं कन्व्हर्जन कशामध्ये करतं, अँजिओटेन्सिनमध्ये करतं. कशामध्ये करतं, अँजिओटेन्सिनमध्ये करतं. अजून नंतर किडनीचं कोणतेवाले हार्मोन होते, मला हे 2 आत्ता आठवत आहेत. अजून एक प्लेटलेट्सवालं सुद्धा एक होतं ज्याला आपण थ्रोम्बोपोएटिन असं म्हणत होतो, बरोबर, थ्रोम्बोपोएटिनवालं एक होतं, आहे क्लिअर. आणि दुसरं अल्डोस्टेरॉन, जे ऑलरेडी आपण स्टडी केलेलं आहे. ठीक आहे, हे होते किडनीचे. त्याच्यानंतर हार्मोन थेरपी. हार्मोन थेरपी हा सुद्धा एक पार्ट इम्पॉर्टंट आहे आपल्याला समजणं. हार्मोन थेरपी कशामध्ये केली जाते, हार्मोन थेरपी आठवते, कॅन्सर वगैरेच्या ट्रीटमेंटमध्ये हार्मोन थेरपी केली जाते. केमिकल जिथे नाही का, केमिकल्सचा जास्त यूज केला जातो
ते वालं जिकडे हार्मोनल थेरपी ज्याला आपण म्हणतो कॅन्सरमध्ये केली जाते, अजून नाही का काही आपल्या बॉडी बिल्डिंगमध्ये वगैरे सुद्धा हार्मोन्स थेरपी केली जाते, अशा वेगवेगळ्या प्रकारामध्ये. म्हणजे जिथे ज्या ट्रीटमेंटमध्ये किंवा ज्याच्या डायग्नोसिसमध्ये आपल्याला हार्मोन्सचा यूज करणं गरजेचं असतं त्याला आपण हार्मोनल थेरपी असं म्हणतो किंवा HT असं म्हणतो, की जी फिमेल्समध्ये नाही का फर्स्ट मिनोपॉज वगैरे जे आहे, पिरियड्स सगळ्यात फर्स्ट टाइम्स येणं वगैरे तिकडे सुद्धा त्याचा यूज केला जातो. जर कोणाचं नाही का एक डिस्टर्बन्स असेल किंवा काही असेल तर त्याच्यासाठी हे एवढे हार्मोन लक्षात ठेवायचं. हार्मोन थेरपी आपल्याला नक्कीच विचारणार नाहीत. इन शॉर्ट फक्त एवढं लक्षात ठेवा की जिकडे हार्मोन्सचा यूज केला जाईल कशाचं तरी डायग्नोसिस किंवा कशाच्या ट्रीटमेंटसाठी त्याला आपण हार्मोनल थेरपी असं म्हणतोय. आणि त्यानंतर हे जे हार्मोन्स सांगितले ते हार्मोन्स लक्षात ठेवा. गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्टचे व्यवस्थित लक्षात ठेवा. दोन्हीकडे महत्त्वाचे आहेत कारण ग्लँड हा पार्टच तेवढा महत्त्वाचा आहे. ठीक आहे, एक लेक्चर आपण अगदी शेवटी याच्यावरती नाही का याच्या PYQ वरती सुद्धा घेऊयात की जेणेकरून आपली सगळी जी रिव्हिजन आहे ना ती सुद्धा व्यवस्थितपणे होईल. होप सो तुम्हाला हा जो ग्लँड्सवाला जो पार्ट होता आज आपण पाहिलं, थायमस ग्लँड, पॅनक्रियाज पाहिल्या, त्याच्यानंतर आपण काय पाहिलं अजून गोनॅड्स पाहिलं, बरोबर आहे ना, ज्या हेट्रोजिनस ग्लँड होत्या म्हणजे दोन्ही प्रकारचे फंक्शन करणाऱ्या, आणि त्यांच्यामध्ये हे इतर काही हार्मोन्स पाहिले. होप सो की तुम्हाला हा पार्ट व्यवस्थितपणे समजलेला असेल. याच्या पुढचा पार्ट की ज्याच्यामध्ये आपण ह्युमन हेल्थ आणि डिसीजेस पाहणार आहोत तो आपण येणाऱ्या पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.